राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या बंधूंनी पुन्हा एकदा एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत, त्यामुळे तशा चर्चा सुद्धा सुरू झाल्यात। पण मुळात ते एकमेकांपासून दूर का गेले होते ते जाणून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार कोण, साधारण 25 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही चर्चा। कारण या शतकाच्या सुरुवातीला दोनही ठाकरे बंधू त्यावेळी राजकारणामध्ये सक्रिय झाले होते। खरं तर उद्धव ठाकरे यांच्या कितीतरी आधी म्हणजे 1990च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच राज ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय होते। उद्धव ठाकरे तेव्हा फोटोग्राफीचा छंद जोपासत होते। डिट्टो बाळासाहेबांसारखं व्यक्तिमत्व असणारे राज ठाकरे हेच सर्वांना वारसदार वाटत होते। पण 90च्या दशकाच्या अखेरीस उद्धव ठाकरे हळूहळू राजकारणात सक्रिय झाले। विशेषतः रमेश किणी हत्या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तेव्हापासून राज ठाकरे काहीसे बाजूला पडले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हळूहळू अधिक जबाबदारी येऊ लागली। 1992च्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे होती। त्यावेळी राज ठाकरे यांच्या समर्थकांना तिकीट नाकारले गेल्याच्या तक्रारी होत्या। राज समर्थकांना डावलल्यानं त्यांच्यात नाराजी वाढली होती। त्यातच 2003 मध्ये शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली। राज ठाकरे यांनीच हा प्रस्ताव मांडला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसदारावर शिक्कामोर्तब झालं। यानंतर मराठीच्या मुद्द्याच्या पुढे जात उद्धव ठाकरे यांनी मी मुंबईकर अभियान सुरू केलं आणि अमराठी लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला। 2004च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे समर्थकांनी मुंबईत रेल्वे परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय तरुणांना चोप दिला। उद्धव ठाकरे यांच्या अभियानाला त्यामुळे झटका बसला। 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं। त्यावेळी राज ठाकरे यांनी नारायण राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणं टाळलं। राणे यांच्या बंडानंतर 6 महिन्यातच राज ठाकरेंनी ही शिवसेना सोडण्याची घोषणा केली। माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलाय अशी टीका करत राज ठाकरे यांनी पक्ष सोडला। महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये जेव्हा बाळासाहेबांच्या ते नंतर आले तिथे, पण जेव्हा उद्धव यांची निवड झाली त्यांचा उत्तराधिकारी म्हणून, परंतु हळूहळू ते दूर गेले। बहुधा त्या दोघांमध्ये अंतर पडत गेलं ते यासाठी की राज ठाकरे यांचं स्थान काय शिवसेनेमध्ये, त्यांचं फ्युचर काय, भवितव्य काय ह्या पक्षामध्ये, याविषयीचे प्रश्न निर्माण व्हायला लागले। आणि बहुधा राज ठाकरेंना असं जाणवायला लागलं की उद्धव स्वतःची टीम बनवत आहेत, उद्धवच्या त्या टीममध्ये आपल्याला काही स्थान असणार नाही असं बहुधा त्यांच्या मनामध्ये ते ठसत गेलं आणि त्याची परिणती त्यांनी स्वतंत्र चूल मांडण्यामध्ये झालं, स्वतंत्र पक्ष काढण्यामध्ये झाला। उद्धव ठाकरे हीच राज ठाकरे यांची शिवसेनेमधली अडचण होती। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अनेकदा जाहीरपणे टीकेचं लक्ष केलं। कार्याध्यक्ष पदासाठी उद्धव यांचं नाव सुचवून आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला असं राज ठाकरे यांनी एकदा जाहीरपणे म्हटलं होतं। राज ठाकरे यांची होणारी घुसमट शिवसेना प्रमुखांना त्यांनी पत्र लिहून सुद्धा कळवली होती। राज ठाकरे यांनी आधी पुणे, नाशिकची जबाबदारी मागितली होती, ती देण्याचं बाळासाहेब ठाकरे यांनी मान्य केलं। राज यांनी नंतरची मुंबईची जबाबदारी मागितली आणि ती देता येणार नाही असं आपण सांगितल्याचं सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं होतं। पुढे मराठवाडा, विदर्भ मागितला तेव्हा राज यांची चाल वेगळी वाटली असंही शिवसेना प्रमुख मुलाखतीत म्हणाले होते। एकूणच शिवसेनेमध्ये उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात वर्चस्वासाठीच संघर्ष झाला आणि त्यातूनच राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले हे स्पष्ट होतं। पुढे राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केली आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात थेट संघर्ष केला। राज ठाकरे हे चांगले वक्ते आणि संघटक होते, परंतु बाळासाहेबांची लिगसी, बाळासाहेबांनी आशीर्वाद उद्धव ठाकरेंना दिला होता, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना आली आणि मग राज ठाकरे यांना वेगळा पक्ष काढावा लागला। परंतु त्यांनी शिवसेनेचे जे मूळ उद्दिष्ट होतं मराठी बाणा, त्याच्यावरती त्यांनी तो मुद्दा डायल्यूट केला नाही। मराठी मनुष्याच्या प्रश्नावरती राज ठाकरे कन्सिस्टंट राहिले आणि पण ह्या दोघांमध्ये क्लॅश इनिव्हिटेबल होता आणि त्यामुळे ते दोघं वेगळे झाले। एकमेकांपासून दुरावलेले भाऊ दोन स्वतंत्र पक्षाचे प्रमुख बनले, मात्र त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या पक्षाने किती राजकीय मजल केली आहे त्यावर एक नजर टाकूयात। 2009 मध्ये राज ठाकरे यांना चांगलं यश मिळालं, मनसेचे 13 आमदार निवडून आले। तर बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर
2014 मध्ये शिवसेनेनं स्वबळावर लढून 63 आमदार निवडून आणले. भाजपच्या साथीनं 2014 आणि 2019च्या लोकसभेतही उद्धव ठाकरे यांना मोठं यश मिळालं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील ही मोठी कामगिरी होती. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभेत 56 आमदार निवडून आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. हे त्यांचं सर्वात मोठं यश होतं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 2022 मध्ये शिवसेना फुटली. 2024च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार निवडून आले. मात्र विधानसभेत केवळ 20 आमदार विजयी झाले. दुसरीकडे 2009 मध्ये 13 आमदार निवडून आणणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला 2014च्या विधानसभा निवडणुकीपासून मात्र उतरती काळा लागली. त्यांचा जेमतेम एक आमदार निवडून आला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला तर स्वबळावर विधानसभा लढवली. मात्र पहिल्यांदाच राज ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला. बिनशर्त, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त. दोन्ही भाऊ एकमेकांच्या संघर्षातून दूर गेले. सध्या दोघांचीही राजकीय ताकद कमी झाली आहे. दोघांसाठीही राजकीय अस्तित्वाची लढाई सुरू असल्यानं एकमेकांना टाळी देण्याची भाषा सुरू झाली आहे. तरीही प्रत्यक्षात दोघं एकत्र येतील का याबाबत आता सांगणं मात्र कठीण आहे. रिपोर्ट पुढारी न्यूज. 25 वर्षांपासूनचं दोघांमधलं हे भांडण आता निवळेल अशी शक्यता निर्माण झाली. तशा चर्चा सुरू झाल्यात. पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी प्रतिक्रिया नागपूरकरांनी सुद्धा दिली आहे. शिवसैनिक, मनसैनिक आणि सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. आपण पाहूया. ज्या पद्धतीने या 2 वर्षामध्ये मराठी माणसांवर अन्याय होत आहे आणि आता ही मधातच एक हिंदीची सक्ती म्हणून महाराष्ट्रात नवीन योजना यांनी काढलेली आहे. तीसुद्धा मराठी माणसाला दाबण्याकरता सुरू केलेला हा पर्याय आहे. तर या दोन पक्षांनी जर एकत्र आले तर महाराष्ट्रातील जनता त्यांना स्वीकारेल. आता कसं झालं आहे, हिंदी जो आपल्या राज्यावर लादण्याचा प्रयत्न सुरू आहे सातत्याने, तो किमान 2-2.5 वर्षापासून जेव्हापासून भाजप आणि महायुतीची सरकार आहे तेव्हापासून तो प्रकार वाढलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींना कुठेतरी जर आळा घालायचं असेल आणि सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्वप्न आहे, जे शिवसेना आणि मनसे या दोघांचा बेस एकच आहे, ही मराठीच्या विषयावर बनलेले पक्ष आहे.